गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. सकाळी सकाळी मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर आज आहे मंगळवार आणि मंगळवारचं बघा माझं रुटीन सकाळचं. तर आज बघा मी नवीन तुळशी वृंदावन आणलेलं आहे. तर नवीन तुळशी वृंदावनाची स्थापना केलेली आहे आपल्या दारामध्ये आणि त्याचबरोबर आज कवड्याची स्थापनासुद्धा आपल्या देवघरामध्ये केलेली आहे. तर 5 कवड्या 7 कवड्या अशी स्थापना करू शकतो आपण देवघरामध्ये. इकडे गॅसची सकाळी सकाळीच मंगळवार आहे अन्नपूर्णेची पूजा करून घेतली. त्यानंतर दारामध्ये सुंदर अशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि मग तुळशीची स्थापना केली. तर इकडे बघा तुळशीची स्थापना करण्यासाठी किंवा तुळशीचं नवीन रोप नवीन वृंदावनामध्ये लावण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे. तर हळदीचं पाणी, 1 रुपयाचं नाणं, फुलं, हळदी कुंकू, दिवा लावून घेतलेला आहे. तर असं सगळं घ्यायचं असतं. आता तुळशीची स्थापना कशी केलेली आहे किंवा नवीन तुळशी वृंदावन आपल्या दारामध्ये कसं ठेवलेलं आहे ह्याचा सगळा डिटेलमध्ये मोठा व्हिडिओ येईलच आपल्या चॅनलवरती लवकरच. त्याचबरोबर छान अशी तुळस लावून घेतली, जोड तुळस लावली, तुळशीची पूजा वगैरे करून घेतली. छान अशी तुळशीच्या साईडने सगळीकडून रांगोळी वगैरे काढून घेतली आणि फायनली आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या घराला, आपल्या बंगल्याला शोभा आलेली आहे. तुळशी वृंदावन आलेलं आहे आपल्या दारामध्ये. तर इकडे छान अशी मस्त तुळशी वृंदावनाची पूजा बघू शकताय. रांगोळी वगैरे सगळं छान काढलेलं आहे आणि मस्त तुळशी वृंदावनाची पूजा झाल्यानंतर त्यानंतर बघा सगळ्यात मस्त आपलं देवघरातली पूजा करून घेतली. देवघरासमोर सुद्धा सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर घेतलेली आहे कवड्याची स्थापना करायला. तर परवा समर्थ गेला होता तुळजापूरला. तर तुळजापूरवरनं छान अशा कवड्या आणल्या होत्या त्यांनी. तर माझ्या पहिल्यासुद्धा देवघरामध्ये आहेत, त्या छोट्या होत्या आणि आणखीन जास्तीच्या कवड्या आणल्या होत्या. मग ह्या स्थापना करून घेतली ह्या कवड्याची. तर ह्या 5 कवड्याची स्थापना केलेली आहे मी आपल्या देवघरामध्ये. आणि आणखीन एक कवड्याचा उपाय जो आहे तो मी शुक्रवारी सांगणार आहे तिजोरीसाठी. तर शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच कवड्याचा उपाय. तर तो आपल्या तिजोरीसाठी ठेवायचा आहे. तर इकडे बघू शकताय कवड्यांची छान अशी पूजा करून घेतली. त्यानंतर कवड्याला मस्त फूल वाहिलं. कवड्याची सुंदर अशी पूजा, अभिषेक करून पूजा केलेली आहे. तर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये आपल्या मोठ्या पाहायला मिळेलच. तर इकडे कवड्याची पूजा धूप दीप दाखवून घेतली. त्यानंतर सुंदर अशी आपली देवपूजा वगैरे झालेली आहे आणि सगळं मस्त असं आजचा मंगळवारचा दिवस खूप सुंदर गेलेला आहे बघा. तो कशामुळे गेलेला आहे ते सुद्धा सांगते. कारण आज आपल्या देवघरामध्ये कवड्याची स्थापना झाली. त्याचबरोबर आपल्या दारामध्ये तुळशी वृंदावनाची स्थापना झाली. असा मस्त असा आजचा माझा मंगळवारचा दिवस, खूप सुंदर अशी पूजा. तर बघा ह्याचा डिटेलमध्ये पूर्ण आपला व्हिडिओ मोठा येईल आपल्या चॅनलवरती उद्या. तर तो सुद्धा पहा आणि आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी.